काय झाली पाळी? हा झाली पाळी आता सरकीला घालून. असं आहे का? आज काय कुणीकडे काय दौरा काय? मला सभेला गेला सभेला. सभेला? कुणा सभा? साहेबाजी. साहेबाची जाणार आहे काय? हा. अरे काय नसतं सभा बिबा, साहेब अण्णा मामा तात्या लय नेत्याच्या मागं आपण पळतो. पण काय नसतं, आपण ज्यांना मतदान करायचं त्यांनी रातोरात पार्टी बदलायची. आज ह्या पार्टीत तर उद्या दुसऱ्या पार्टीत. त्याच्यामुळे आपण आपले कामं करणं, आपण आपल्या कामासाठी वेळ देणं हे गरजेचे आहे. आणि आपल्यासारख्या नवीन पिढी आता लय कुणाच्या मागे पळून उपयोग नाही. आजकालचं राजकारण माहिती ना तुला. चल मग बघू मग. बरं चालतंय. बराच उशीर झालाय. वावरावर गेले का घरचे कुठे दिसना कोणी. ऐका ना आता बघा ना बिनकामाचं ओरडलं. काय झालं? सकाळी मी वांग्याची भाजी केली बघा, थोडस मीठ पडलं. मग एवढं काय होतंय बरं? एक दिवस मीठ पडलं म्हणून मग तू बी जरा जपून टाकायचं मीठ. जपूनच टाकलं होतं. लगेच म्हणतात की इतके दिवस झाला भाज्या करते तू, तुला कळत नाही का? उगा आज पडलं की लगेच बोलत जे नाही. बरं जाऊ दे, आता उद्या नको टाकू जास्त, उद्या कमी टाक. तुम्ही पण तशीच. रानात बाया बघावं लागत्याल. 2-4 बाया बघणार रे. ही कुठे गेली कुणाच ठाऊक. सायले काय करते खोपडात जाऊ जाऊ? असं ये ना जवळ. एक काम तुला धड येत नाही ग. अगं तुझं लक्ष कुठे आहे? तुलाच बोलायले मी. हा काय म्हणता बोला ना. एक काम धड केलं नाहीस तू. धुणं पिळू घातलं, बद बद पाणी पडायले, भांडे तसेच शेल्पात घातलेस. काय तुझ्या माईने काय शिकविल नाही तुला? 4 महिने झाले मी शिकविते. माझा जीव बेजार झालाय. उठ जा पलेड गल्लीत बघ बाया. 4 बाया बघायच्यात. सारखं ते मोबाईल कार केलाय ते मोबाईलनी. बघून आण आतून मला. मी नाही जात बाया बघायला. तुम्ही आता काय आता चर वापस बोलती. उठ ते बघून आण आधी. कालवण करायचंय मला. भाकरी झाल्यात किती झाल्यात बघत नाही, काही नाही. आपण रानातून घेऊन बघाव, यांना गिळू घालाव. उतडे खाते तर बसते. जाय आण, बघून आण की. अगं बघून आण. भैरीस का काय? असं ना तिथं घ्या की करत. इथं कुठे? मग ते घ्या की भांडे. जाण वडा ना अलीकड. उठ तू आण जरा. हाल जराशी. काय केलं तुम्ही सकाळपासून? मी होय जेवले झोपले. उठ तू. मग घ्या की. मग ते आण बघून आण. जेव्हा बघाव तेव्हा चर घ्या. असं आढळत येतोय. हेच मायने शिकविलंय का? जोरजोरात आढळायचं, सासूला तोंडाला तोंड द्यायचं. घ्या ते कोणचं आहे मी जाईना. अगं ते मोबाईल ठेव की खाली. तुम्ही नाही घेऊन दिला, माझ्याच नवऱ्याने घेऊन दिलाय. ठेव आधी मोबाईल. नाही ठेवणार. तुझ्या नवऱ्या आधी लेव काय माझा. ठेव. आणि ते भांडे लाव आज जाऊन. हाय का याच्यात बघून आण म्हणलं ना तुला मी. हो का? ते तिथं बघून घ्या. जाण. मी लय मोठं काम केलं, मी नाही चालले. तुम्ही जा ना. काय बया ऐका ना. बस का? बस. काय झालं? काय नाही, आता सकाळपासून काम तर मीच करायले. हा आता उठल्या, चहा बी पिल्या, जेवण बिवण केलं, हा आपलं स्वतःच बघितलं, नीट गेले आता राहणार. आता बाकीचं मलाच करायचं सगळं. भांडे घासले मी, कपडे धुतले, झाडू काढायले. काय हो? मग आता ती रानातलं काम करायला गेलीस ना काही ना काही. काय नाही काम बिम करीत. झाडाखाली निवांत बसतात तिथं जाऊन. हा वावरात जाऊन कोणी निवंत बसतं का? तुमच्या आई बसतात. आता मौलानी माणसं आहेत कामाला, ते सगळं बघत येईन ते वावरात. काय बघते मग? घरातलं नाही का थोडंफार करतायत? अरे मग वावरात जरी गेले तरी आपलंच काम होते ना. काय लोकांचं काम करायला वावरात जाणार आहे का ती? पण घरातलं थोडंफार केलं असत मग काय झालं असतं? आता सकाळी केलं असेल, काय गेली नाही असेल. केलं. आता नाही मग तू वावरात जात जा. ती घरचं बघत वावरातलं बघते, दोन्ही करते मी. नाही मग ती घरचं बघून तू वावरातलं बघ की. काय बघतात काय माहिती होत. कोळा पाव लागल. लय वावरात बितन झालं. सगळं मला सांगावं लागेल. बघा सगळं मला सांगावं लागतंय. काय झालं? आता पाणी आणायचंय. आपल्याला म्हणलं होतं 1 हांडा आणा म्हणून. स्वयंपाकाला पाणी नाही. असं मग काय असेल? आणायचा हांडा काय होते? हा सगळं मी जाणते. ऐका की. अहो काय 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 तुम्हाला दिसत नाही का काही? तुमच्या आई कशा वागतात माझ्यासोबत? कशी वागते? कशी वागतात म्हणजे? जिथे तिथं वस्तू असताना पण बोलतात.
अहो तुमच्या आईला सांगा बरं समजून. काय सांगायचे? ते दरच बारीक तसंच करायला लागल्यात. काय करायला लागले? बिनकामाचं बोलतात मला, एवढं चांगलं सांभाळून त्यांना. काय झालं? लस टेन्शन मध्ये दिसायला. नाही, कुठे टेन्शन मध्ये? थांबा मी पाणी घेऊन येते. घ्या पाणी. आणा इकडे. चहा टाकू का? जेवण केलं? केलं ना. बोल ना, काय म्हणती? काय नाही, मी म्हणत होते बरेच दिवस झाले, चला ना कुठतरी फिरायला जाऊ. फिरायला? हा, आपले सगळे काम पडलेत वावरायने, त्याने कुठे जायचं फिरायला? चला ना, बरेच दिवस झाले आपण दोघं गेलोच नाही कुठं. कुठं जायचं? चला ना कुठेतरी जाऊ, असं मुक्कळ ठिकाणी, मुक्कळ असं आहे का? पटांगण असन तिथं. बघू, जाऊ आपण नंतर. आता कसं थोडे काम आपले वावरात पडलेत ना रे, ते झाल्याच्या नंतर जाऊ ना आपण. चला की बरं, काय होते. पिक्चर पण आलाय बघा आता एक. कोणता पिक्चर? काय गजर काहीतरी आहे बघा. गजर आहे? गजर नाही. हा, काहीतरी नाव आहे पिक्चरचं. गजर नाही, गदर. हा तेच ते, गदर का काय. जायचं का बघायला? पहिला दुसरा तिसरा किती निघलाय काय माहिती. हा चला ना बघायला. पण गेलो असतो, पिक्चर काय येते जाते सारखे चालूच असते. तर आता आपलं काम बिम थोडं बघू ना, जाऊ ना एखाद दिवशी. पण एक मोठा 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 प्रॉब्लेम आहे एक. काय आपण प्रॉब्लेम? पिक्चरला जावा, सासूबाई सासू काय करते एखाद दिवशी? एखाद दिवशी गेल्यावर काय म्हणणार आहेत तेव्हा? एका दिवशी नाही, लगेच म्हणते ना, पिक्चरला चालली, इकडे चालली, माझ्या लेकाला इकडे घेऊन चालली, इकडे नेली. मग आता तू व्यवस्थित दररोज काम केलं, मग एखाद दिवशी समजा इकडे तिकडे गेलं, काय नाहीत म्हणणार? मी काम नाही करीत. नाही, मी असं कुठं म्हणलं तू काम नाही करत? तुला काम करते बाई. पण बघा ना, मग आपण पिक्चरला गेलो की लगेच मागून म्हणतात की काय काम धंदे सोडून दिले, गेले आता पिक्चर बघायला. लगेच हायच त्यांची कटकट कटकट महाग. सकाळी काय झालं माहिती का, मी चहा पिला आणि तसं कुलर ठेवलं ते कप, लगेच काय बन 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 सकाळपासून माहिती का, आत्ता शांत बसलेत. काय तर कप उचलता येत नाही का, फुटला असत मग काय केलं असतं, फुटला असतं तर काय केलं असतं, मग मीच उचलला असतं ना. काय ते 5,000 रुपयाचा येतोय कप, लगेच त्याला त्याच विषयाला धरायचं, कवर बी लावायचं त्याला. अरे पण त्याची मग काळजी आहे ना, तुला चांगली सवय लावा बाबा. तुझा कप जर फुटला आपटला, काय नाही काळजी, त्याच्यामुळे समजा काळजी नाही. बरं ऐका ना, मी काय म्हणते, आपण दोघच राहू. जे बाकीचं लई 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 वैताग आलाय बघा, सगळे काम मीच करते. फक्त आपण दोघच राहायचं, आपल्या दोघांमध्ये दुसरं कोणीच नको. आणि हे आई बाबा मला नाही माहिती, पण मला त्यांचं लय हे होते. काय होते त्यांचं? आता उगा किटकिट 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 लावायची मागा, सकाळपासून संध्याकाळपर्यंत तेच करायचं. मी दुसऱ्या दिवशी तेच, तिसरा दिवस तशातच घालायचं. अरे पण आता त्यांनी मला लहानचं मोठं केले, आणि मग आता आपलं म्हणजे तुम्हाला माझी काळजी नाही का? तुझी काळजी आहे ना मला. पण मग आता तू 4 महिने झाला आली समजा, पण त्यांनी मला लय दिवस झालं वाढवले ना, लहानाचं मोठं केले. जर मी त्यांना आता घराच्या बाहेर काढलं किंवा मग वायलं राहिलो, काही जरी झालं तर लोक मला नाव ठेवतील ना. म्हणजे तुम्हाला माझ्या मनाचं काही घेणं देणंच नाही. चांगलं आहे काही घेणं देणं, मी एवढं करते जर ते काहीच नाही करायचं आहे की नाही. तुझं आहे की देणं घेणं? तुझं असं कसं तू म्हणती देणं घेणं नाही? मग काय येतं, म्हणजे तुमच्या आईचं आणि वडिलांच बघायचं. मी फक्त कामाला चांगली म्हणायचं आहे का नाही? नाही, कामाला नाही आणली. कामाला कशी नाही आणली कामाला? काय असं जात. बरं मी बोलतो आई सोबत. बोलतो नाही, मला लय कटाळा आलाय आता त्यांचा. मी कामधंदे करेन त्यांची, मी आता सांगायचं. तुम्ही आता तुम्हाला एकच शेवटचं पर्याय हे, काय करा तुम्ही, एक तर त्यांना वायली करा, नाही तर मग मी माझी माहेराला चालली. मला काय घेऊन देईन ना. चालते, बोल तुम्ही आईला. बोलतो नाही, काय ते फायनल निर्णय घ्यायचा काय, नाही तर मग मी चालले, उद्याची उद्या निघत असेल.
नाही तर आजच्या आज निघत असते. अशी बायको मिळाली मला, अशी बायको मला काय करायचं. मिळाली मला, न भरल्या घराचा धिंगाणा झाला. अशी बायको मिळाली मला, न भरल्या घराचा धिंगाणा झाला. बोलत आहे. बोलतो मी सगळं नुसतं पलीकडे. बोलाव का नाही कडे तुला. काय करते आई? बापा शेंगदाणेच कुटकुटले आत्ताच बसले. असं हे आहे काय का? आवरायले काय म्हणतो. काय रे म्हणलं काय करते? काय नाही माझ्या मड्याला काम आहे ना बाबा. काम कुठं सरत आहे. बायको जाऊन बसती खोपड्यात त्या. मला आपलं आवड ऐक ना, हा बस थोडं बोलायचं तुझ्यावर. काय बोलतोस. काय काय नाही, जरा महत्वाच्या विषयावर बोलायचं होतं. ते विषय असा होता हम्म, की तुमच्या सासूनाचे दररोज भांडणं होते तर. हम्म, आणि साध्या किरकोळ कारणामुळं हम्म. काय म्हणजे कारण बी नसतं. आता मी दररोज माझ्या माहित होते मला, तर माझं म्हणणं असं आहे हम्म. की काय झालं तुमचं असं एकमेकांना दररोज समोर राहून एकमेकांना थोडा विटाळल्यासारखा झालाय. हा. तर मला असं वाटतंय आपलं वावरात घर आहे ना समजा, हो तिथं आतापर्यंत आपण तिथं राहतच होतो ना. चांगले सगळं व्यवस्थित आहे का नाही, काही प्रॉब्लेम नाही तिथं बी. जसं आपण इथं राहतो तसंच आहे ना तिकडं बी. तर मला असं म्हणायचंय मग बाबा तुम्ही काही दिवस राहता का तिकडं? म्हणजे आता हे शिकवलंय होय तुला आम्हाला दोघांना काढायचं बाहेर. कशामुळे तसं. अगं मी असं कुठं म्हणलं तुम्हाला वेगळं काढायचंय? तसंच झालं ना. आम्हाला हाकलूनच द्यायचं ना घरात. 10-15 दिवसासाठी फक्त. नाही. मला बाहेर नाही हाकायचं तुम्हाला, फक्त 10-15 हे तुझ्या मनाचं बोलत नाहीस तू. सगळं बायकोने शिकवलंय तुला आणि तिच्या मंजळीने पाणी भरतोस. येऊ दे तुझ्या बापाला, मग आपण ठरवूत काय ते. अगं तिला शिकवायचा काही विषय नाही. तिने नाही, मला तू नाही तुझ्या सांगितलं. मनाचं बोलतच नाहीस तू. सगळं तिच्या मनाचं बोलतोस. नाही ग तसं नाही तर कसं आहे तसंच चाललंय, आहे. काय बघा हे चाललंय? काय म्हणतो. मायलेकाचं काय आपल्याला चाललंय? बाहेर काढायचं चाललंय. काय नाही बाहेर त्यांच्या काढायचं हा म्हणजे बाहेर. आता वावरात राहा. तू वाढवा करू नको. वायला काढायचं चाललंय का? बाहेर काढायचं चाललंय का? मग काय म्हणणं काय. बाबा माझं काय म्हणणं आहे की मी म्हणत नाही तुम्हाला बाहेर काढायचं. फक्त मी काय म्हणलं काही दिवस तुम्ही राहा, म्हणजे कसं तुम्हाला एकमेकांचे 4,000 इटा आलाय थोडा कमी होईल. तुम्हाला एकमेकांची आपुलकीच राहील नाही. म्हणजे आपल्याला बाहेर काढायचं. नाही, सगळं अरे, बायकोनी ऐक ना, शिकवलंय. बाहेर काढायचा विशेष नाही. मी म्हणतो का बाहेर काढायचं. हेच आहे ना बाहेरच काढायचंय. फक्त शेतात राहा, मळ्यावर राहा, हे असले नाटक आहेत. ह्या नाही, नाटकात तुम्ही एकदा दररोज- माय बापाला काढून दिलं तुम्ही दररोज- हे मोकळे. बरं मला हे सांग बाबा, तुला लहानाचं मोठं केलं आम्ही ह्याच्यासाठी केलं का? वर्ष नाही झालं अजून. बी का होणार? तुम्ही आईसारखं तुला झालं. सोडून अहो एक तुम्ही वर्ष आईसारखंच नाही करायला झालं. लागले. तुला वर्ष तर सोडून होऊ दे. राहावं का आम्ही? नाही तुम्ही बी आईसारखंच करायला लागले ना. तुम्ही सोळा मला समजून घेणार. ती बायको एक समजून घेत नाही मला, ही घेत नाही, तुम्ही घेत नाही. अरे बरं नेमकं काय सांगायचं सांग बरं तुला आता. मला नेमकं काय सांगायचं सांगून टाका आता. माझं काय म्हणणं आहे, तुमची इथं भांडणं होतात ना, तर फक्त काही दिवसासाठी तुम्ही काय करा, राहा तिकडं. नाही नाही आपल्याला हकलून द्यायची प्लॅनिंग आहे नवरा बायकोची. दुसरं काही नाही. तिने इतकं पट्टी पडवली, इतकं हुशार केलं वर्षात खूप. आता ते हकलून देतो, मग आपण जायचं आपलं काळ पांढरं करायचं आणि यांना राहायचं. पण ते तसं चालणारच नाही. कळालंय मला तू ह्या मनात काय ते सगळं कळालंय. जात होत आम्ही. तुला जे 2 एकर दिले ना ते तुझी बायकोन तू. आम्ही आमचं बघू काय करायचंय ते. मलाच राहायचं नाही आता इथं तुझ्याजवळ. चला चला ते आपलं आहे ना जे सगळं आपण काही करू, दान करू, विकू, काय करू, यांचं बघू आपण आपलं. चला वेगळंच नाटक चालू या घरात तर काही कळा ना मला तर. बाहेर टेन्शन, घरात टेन्शन. दान करू काय. दानात तिथे इथे तू म्हणली तर नाही ठेवायचंय. आता त्यांना गेलो मी समजून सांगा, त्यांनी वेगळाच अर्थ काढला. तर आता मी काय करणार आहे? जाऊ द्या ना मग चांगलं झालं. हं? जाऊ द्या ना उलट चाललेत.
अगं ऐक ना माझं, काय हे मला बरोबर वाटणार हे असं आई बाबा घराबाहेर काढणं. लोक नाव ठेवते गावातले सगळे मला. काय नाही ठेवणार? तुम्ही काढले का त्यांना घराच्या बाहेर? मी नाही घराबाहेर काढलं. मग अरे पण ते कसे जरी घराबाहेर निघले तर लोक मलाच नाव ठेवणार आहेत ना. काय नाही लोक नाव ठेव, लोक तेच करतात. बरं ऐक ना, आपण त्यांना अडू, त्यांना जाऊ दे, आता झालंय ना एवढं, मी विसरून जातो हे सगळं. आपण त्यांना अडू नको घराबाहेर काढायला. हा त्यांना राहू दे, मग मी माझ्या बाहेर निघते. चालले मी. जाऊ का? बरं ऐक ना, नाहीच ऐकणार तू? नाही ऐकणार. अगं नाही बरोबर हे सगळं. तुम्हाला एकदा सांगितलं कळत नाही का? चला काय बघत तोंड त्यांचे. द्या ना, थांबा ना. सासू सासरे बाहेर काढा म्हणती, हिरण नंद जाऊ नाक तोडा. काय बाई, किती कष्टाने कमवलं एवढं मोठं. थांबा ना, जाऊ दे ना त्यांना. काय बाई, एक बाई आली सगळ्या घराचा नासाडा केला. किती कष्टाने कमवलं मी, वावर कमवलं, हे केलं, बाहेर काढले आम्हाला. चल 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 जाऊ दे. काय मला बरोबर वाटणार गड्या. जाऊ द्या ना, गेलेत ना, चांगले झाले, उलट गेलेत. जाऊ दे. अगं पण ते आता गप जातील का? सगळ्या गावात चर्चा करत जातील, आम्हाला घराच्या बाहेर काढले, घराच्या बाहेर. जाऊ तुम्ही दे ना विचारलं की सांगणार ते आता. जाऊ दे ना मग, लय लोक चांगलेत का? जाऊ दे, गेले गेले. का काय झालं, कशामुळे थांबली? तुला सांगत होतो मी, ती पोरगी नाही करायची नाही करायची नाही करायची, तू ऐकतच नव्हतीस. आता मी केली का? माझ्याच सगळं तुझंच म्हणावं, हट्ट होता माझ्या ना. डोक्यावर सगळं. तुझाच हट्ट होता, तीच करायची, तीच मी काय करायची. तिच्या घरी राहून बघितलं का? तिने काय हाल केले आपल्या दोघांचे बी तर. आता ते पोट्ट ऐकण्यात राहिलं नाही ना, त्याला मी काय करणार आहे. चला गप आता. आओ आओ, काय काही टेन्शन घेऊ नका. जाऊ दे, गेलेत. अरे पण मी सांगायला त्यांना, मला सांगायचं वेगळंच होतं, त्यांनी त्याचा वेगळाच अर्थ काढला ना. मला त्यांना असं नव्हतं म्हणायचं की तुम्हाला घराच्या बाहेर काढायचे. मी फक्त त्यांना म्हणलं ना, तुम्ही फक्त वावरात राहा. आपण चांगलं सांगलो की ते वाकड्यात घुसतात, मग ते तसेच आहेत ना. माझ्या म्हणण्याचा फक्त एवढाच अर्थ होता की तुम्ही इथं न राहता तुम्ही शेतात राहा, आम्ही इथं राहतो. तुमच्या दररोजच्या दोघींच्या भांडणाच्या कटकटीमुळं. पण ते पण जाऊ दे ना, गेले मी तर वेगळाच उलट अर्थ चांगलं काढला. झालं ना. मी काय म्हणते, तुम्ही बिलकुल टेन्शन घेऊ नका. गेले तर जाऊन द्या. आता लय आनंद झालाय. आपण ना काय करू, आपण पिक्चर बघायला जाऊ. हा नाही मला पिक्चर नाही बघायचा. माझं बघू ना. काय झालं? डोकं दुखत आहे माझं बाबा, म्हणलं पिक्चर आणि ते. डोकं दुखतंय? मग आपण काय करू, मी तुम्हाला काय करते, एक नंबर फर्स्ट क्लास चहा करते. हा चहा न ग मला, काही न ग मला निवांत सोड बरं, थोडं शांततेत मला थोडं राहू दे आता उभा. नाही नाही, चला चला, मी तुम्हाला चहा करते. चला, एक नंबर फर्स्ट क्लास चहा करते. चला चला. अगं ताई, अचानक तू कुठं चाललास? अरे मी चाललो तो गावात, पण तू अचानकच काय आली? अरे ते बाबूराव नाहीत का, हा. ह्यांचं जरा काम होतं त्यांच्याकडं, तर ते येत होते. म्हणलं चला बाबा येऊन जाऊ. मला तू सकाळी फोन केला असताना अरे. सगळी तयारी करून ठेवली असती ना मी. त्यांचं अचानक ठरलं, म्हणलं चला येऊन जाऊ, भेटू. आता दाजी तिथे थांबलेत का? हा, त्यांच्याकडे थोडं काम आहे. बरं दाजीला मग घेऊन येतो मी, तू नाही बसतो नाही, ते बरं. म्हंटले जाताना मला घेऊन जाणार आहेत. मग मी म्हटलं तोपर्यंत भेट होईल आपली, ते त्यांचं काम करून घेते. बरं चालतंय, चल आतमध्ये. हो चल. अगं अचानकच आली, मला तर काय सांगितलं नाही, काहीच नाही. मला अरे त्यांचं अचानक ठरलं. सरप्राईज दिलेला का तुम्हाला? सायली, अय सायली, काय हो? अगं बघ ना कोण आलंय. बहीण आली, माझी बहीण. दिसायले. दिसतंय ना? मग चल पटदिशी चहा नाश्ता काय त्याला लागतंय ते सगळं बनव. चल चहा बनव अगोदर, मग बघू जेवणाचं ते. अगं जा ना, बनव ना.
अरे दाद्या आई बाबा कुठे येतं? अरे बाबा हा अगं ते रानात गेले तर अच्छा तेच म्हणलं दिसत नाहीत कुठे गेले. नाही नाही ते रानात गेलेत ना. अच्छा बाकी काय सुरू आहे मग तुझं? बाकी सगळं व्यवस्थित आहे. तुझंच माझं काय सगळं व्यवस्थितच आहे. असं आहे ना. तू तर काय बोलवत नाही म्हटलं या उभे उभे. अगं बोलवायला काय आता हे जरा मध्ये थोडा कामात होतो त्याच्यामुळे नाही जरा आपला फोन. चल मी येतो बघतो. लय वेळ लावला रे सायली. अय अगं काय मिळेल तुझा? तुला चहा सांगितलाय फक्त. तू जसं काय पुरणपोळ्याचा स्वयंपाक करून घेऊनच येणार आहे. एवढा वेळ लावायला लावली. घरात दूध आहे का? दूध असलं तर चक्कर येईल ना. दूध नाही घरात? नाही सकाळ तरी अर्ध बघून होतं की संपलं ते. संपलं नाही दूध अजिबात. बर काळा बनव मग. कायला पत्ती संपली पण ते मी तुम्हाला सांगायचं विसरून गेले. पत्ती संपली. हा दूध संपलं. हा दूध संपलं पत्ती संपली. मग आता राहिले काय घरात? पाणी आहे का? आहे ना. आहे ना. बरं ऐक चहाचं बघतो मी. दुधाचा एखादा पुडा आणतो पत्ती बी आणतो. पण ऐक ना मला काय म्हणायची माहिती का? काय म्हणायचं? आपण काय करू आता ती आली ना अचानक त्यांनी मला सरप्राईज दिले. आपण तिला साडी घेऊ. काय साडी काय उठलं सुटलं 2-2 दिवसाला इकडे पळत काय काय काम असतं इकडे तिचं? काय काम असतात? मग अरे त्यांनी यायला पाहिजे का नाही? यायला पाहिजे. मग काय सारखीच येते काय 2-2 दिवसाला? तुझे पाहुणे तर सारखेच येतात ना माझी पाहुणे नाही इकडे. येत. तुमची येते वरतोंड म्हणून. आणि तुझे येत नाही तर? नाही येत. अशा आहेत कधी बी नाही तर उठलं सुटलं येत. बरं काय करायची एकदा फायनल सांग मला. साडी द्यायची नाही द्यायची काय करायचंय? कुठे आहे साडी? घरात साडी बिडी नाही. नाही कपाटातली नाही द्यायची. नाही द्यायची. मार्केटला जायचं नाही. नाही पैसे नाही. कुठे पैसे? पैसे नाहीत. नाहीत पैसे. संपले. हा संपले. साखर संपली पैसे संपले सगळं काय पत्ती वगैरे सगळं संपलं. हा, सगळं संपलं. माणुसकी पण संपलं. तुम्हाला लहान जपा. असं का? हा बरं जा चहाचं बघ काहीतरी इकडे तिकडे असं कुठं घरात दूध डब्यात. देत नाही. मी चहा बी करणार नाही. तुम्हाला काय बरं जा मग. अगं ते पत्ती संपली होती. अरे चहा वगैरे राहू दे. यांचा कॉल ऐक आला ना होता. ऐक ना मी परदेशी जाऊन घेऊन येतो ना. नाही नाही यांचा कॉल आला होता. हे घ्यायला आले तर मी निघते आता. दाजीला पण घेऊन होतो. थांब ना थोडं, नाही 5 ते मिनिटं. हा? थोडं काम आहे त्यांचं त्याच्यामुळे जातो आता. निघते मी. चहा ते नाही, आलेत काहीच घ्यायला. नाही, तू तशीच चालली. नाही काय नाही नेक्स्ट टाइम येईल ना त्यावेळेस निघते मी. बरं चल मी तिथं राहतो दारापर्यंत. बरं जमान जा बरं का जातानी. हो मला तर काय का नाही सगळेच मला नाराज व्हायला लागले. तू ही गप गप गेली. का दाजी काय विचार करताय? काय नाही तू कशा सोंग आले आता. चला चला या. कधी आत्ता चालत का? नाही काय आता आले. बरं चला चला बरं झालं. ताई आली है ना. पण मला सांगितलं नाही काय नाही. अरे तुला सरप्राईज द्यायचा होता मला. तुला काय काय करू खायला? काय काय बनवते? चल चल. हवा ऐका की काय करा मस्तपैकी बाजारात जा. एक मस्तपैकी साडी घेऊन या. असं का? तिला ना गुलाबी रंग आवडतो. आता सकाळी पैसे नव्हते आपल्याकडे. दुपार आपल्या लॉटरी तर लागली नाही अचानक पैसे यायला. करा ना काहीतरी ऍडजस्ट करा. लय दिवसातून आली. काय ऍडजस्ट करणार आहे? करा ना प्लीज. काय ऍडजस्ट होत नाही. करा ना. आपल्याकडे सकाळी पैसे होते का? नव्हते. मग आता कुठून येणार आहेत आपल्याकडे पैसे? मग करा ना काहीतरी ऍडजस्ट करा ना. काय ऍडजस्ट करणार आहे मी? बरं काय करू माझ्याकडे आहे बघा. पण माझी लय आवडती साडी बघा ती. मग मी ती देऊ का? मला नंतर आणता का मग तुम्ही? तुला हा परत? हा मग मी तिला देते ना माझी साडी. अगोदर म्हणलं होतं बहिणीला आपण एखादी बघू तर घरासाठी तुझ्याकडे आहे का? नाही म्हणली. आता कुठून येते रे तुला साडी? कुठून तुला हे एवढे नाटक सुचत आहेत? आणा ना प्लीज. एक सांग साडी बिडी आपल्याच्या काय भेटायची नाही. बघ तुझं तो
आनंद म्हणजे भेटायचे नाही म्हणजे नाही म्हणलं ना नाही भेटणार. हे बघ ना कसला भारी कलर आहे. इथं काय अंधारात कलर दिसत नाही. चला बाहेर. चल उजेड चल. बघ ना कसला भारी. वाव भारी कलर आहे हा. भारी घेतली. तुला आवडली? हो मला लय आवडली. छान वाटते का तुझ्या अंगात? है ना खरंच भारी वाटणार आहे ना. हा मस्त आहे. आवडली तुला? लय आवडली खरंच झाली. लय आवडली मला साडी. पण साडी कशाला कशाला म्हणजे तुला? मला घेतली. अगं म्हणजे माझीच आहे एक कपाटातून दिली. हा ना मग तू घेतली होती का म्हणती. हा मीच. मग तुला राहू दे ना. नाही नाही राहू दे तू. नको राहू नाहीतर दे. तू तरी कधी येतेस बरं इकडे सारखं मग नंतर घे ना मला कधी. राहू दे. अय सायली अय का हो? ये ना बाहेर. बरं ऐक ना मी काय बाया बघितल्या पण बाया काय भेटा ना ते वावरात लय तण झाले तेवढं तण काढू आपण आज. बरोबर लवकर. तुम्हीच जा. काय झालं? माझं लय डोकं दुखायले बरं. लागलं नाटक करायला. ते 2-4 बाया लावा तुम्हीच बघा ते कर. तू नाही येणार? नाही माझं लय डोकं दुखायले. अगं आलो असत काय दुपारपर्यंत चल नसती. नको दुखत आहे बरं माझं. नाही येणार. नाही येणार. तर माझा डब्बा बांध जातो मी बघतो कोणी भेटलं तर. नाही तर स्वयंपाक नाही केलं मी. स्वयंपाक नाही केला तू? नाही. मग खायचं काय आता मी? ते रातच्या शेळ्या भाकरी आहेत बघा 3. तुम्हाला 2 देते आणि 1 ठेवते. आणू का? आणते मी. आण. आता काय मरण्यापेक्षा शिळ भाकरी खाल्लेलं बरं ना. नाही तर उपाशी राहून जायचं मरून. काय बाई बाबा हिला काम काय करायचं नाही काही. हिला स्वयंपाक करणं सुद्धा जड चाललंय. धरा घे. कळतंय जायचं नको सांगू तू. या बाईला डब्बा करायचं सुद्धा जड चाललंय. शिळ्या भाकरी दिल्यात. दिवसभर वावरात काम करायचं शिळ्या भाकरी खायचं. अवघड झाले आता लय दिवस जगतच नाही मी. चांगला आला बरं का कापूस. पण काय हे तानाने जवळ आपलं पाऊस नाही तोवर काढून टाकावं लागेल सगळं. काय माणसं भेटणार काय आपलं बघू जेवढं होईल तेवढं. लयच कापसात तण झालंय बो. कमी कमी ही पाळी हाणतात ना ह्याच्यामुळे तर काही तण मरतय. हे मधलं घ्यावं लागतंय नाही तर काय सुरून दिलं नसतं. चल बघ आता भूक लागली जेवण तरी करतो. का एकट्याला काय कामावं म्हणा लागत नाही काहीच नाही बाबा. 2-4 माणसं असल्याशिवाय काम होत नाही वावरात. एकट्याने किती काम केलं तर दिसत बी नाही. डबा अरे कुत्र्या बित्र्या नेला काय? मेलगड्या बायकोनी तिकडे घरी स्वयंपाक नाही केला इथं कुत्र्याने डबा नेलाय. आता कशी जख मारायची? फोन कुणाचा येतोय आता? हा हॅलो. चालतंय आलो तासातच आलो. एका तासात येतो. एका तासात. बर चालतंय. चांगले झालेत का? एकच नंबर. लय भारी झाले. कधी आलं तुम्ही? तू खायला लागली त्यावेळेस आलो ना. काय नाही होते कुत्रा आणतं. कुत्र्याला दिली मग मला भाकरीच नाही उरली. म्हणून म्हणलं भजी आणि चपाती करावं. म्हणजे स्वयंपाक बिपाक करायचं नव्हतं म्हणली ना. मग ते कुत्र्याला दिली ना. तुम्ही जेवले का? जेवलो मी. जेवले नसतं चला मग. नाही तर पोटभर खाल्ले. आता खाऊन चालतो. आता घेऊन चालू नुसतं. बरं जाऊन द्या. लय बरं झालं. का?
पाहिजे पुरण पोळी माझ्या पुढही मांडतीय भाकर शिळी हिला खायला पाहिजे माझ्या कधी येणार आहे? आता येतो थोडा उशीर होईल एखाद वेळेस पण येतो संध्याकाळपर्यंत येतो वापस. ये लवकर. कुठे गेलते तुम्ही? मी वय मी गेलतो माझ्या मित्राकडे. मित्राकडे गेलतात? हो. माझी आई कुठे आहे? कोणची आहे? माझी आई. तुझी आई मला काय माहिती कुठे? माझ्यासोबत काही लपू नका, मला सगळं काही माहिती झालं. दादाची आईची भांडणं झालीत ना? दादाची नाहीची? हा. दादाने आईला हाकलून दिलंय ना? हाकलून दिले? हा. मी दादाला आता नक्कीच जाब विचारणारच आहे कशामुळे हाकलून दिलंय. मग सांगा ना तुम्ही. आओ तुम्हाला विचारायले माझी आई कुठे आहे? तुझी आई? हा. मला नाही माहिती. तुम्ही मग गेलते ना तिकडेच गेलतात तुम्ही. मित्राकडे कुठं नव्हतात गेला तुम्ही, डायरेक्ट तिकडेच गेलतात ना. मला का नाही सांगितलं तुम्ही? काय झालं तिकडे सांगा ना. सांगा ना काय झालंय? हा. तुझ्या भावाने तुझ्या आईला हाकलून दिले घरातून. असं कसं करू शकतो तो? कसं काय करू शकत नाही? तर तू करू शकते. तू माझ्या आई वडिलाला घराच्या बाहेर हाकलून देऊ शकते. तर मग तुझ्या आई बापाला कसं काय कुणी हाकलून देऊ शकत नाही घराच्या बाहेर? हाकलून देऊ शकते ना. पण त्याने असं कसं केलं? कसं काय करू शकत नाही? तू असं करू शकतो ना. तू वागू शकते तसं तो पण वागू शकतो ना. तू जर माझे आई वडील व्यवस्थित सांभाळले, म्हणजे तुझे सासू सासरे जर तू व्यवस्थित सांभाळते, तर तुझे आई बापा बी कुणीतरी व्यवस्थित सांभाळणार ना. आता तुझ्या भावाची बायको ती पण आलीच ना बाहेरून तुमच्या घरात. आता तुझा ह्यो चाललेला प्रकार 8-10 दिवसापासून ते पण बघतात. आता तू ह्या सगळ्या गोष्टी करू शकते, तर मग ते काय नाही करू शकत. आपण काय करू, मामाला हाताला घेऊन येऊ. चला. काय तर तिकडे आहेत तर कशाला उभं? नाही चला ना जाऊन आणू त्यांना. नका जाऊ दे. चला अहो ऐका ना. चला ना. चुकलं माझं. खरंच चुकलं. चला ना. खरं म्हणते का? अहो खरंच म्हणते. चल. पण माझं आई कुठे? हो मी लयच वाईट वागले ना. मी जसं वागले का तसं माझ्या बाबतीत बिघडलंय. बरं ऐका ना. मामाला नात्याला आपण आणायला चाललो, पण माझ्या आई वडील कुठे? मग तुझ्या आई बाप रानात आहेत ना आपल्या. रानात? हो. घरी आणायचं त्यांना. अगं तूच काय म्हणलेली, म्हाताऱ्या माणसांची उग कटकट असते. ते आपल्यासारख्या नवीन पिढीपासून वेगळे असलेले लांब असलेले चांगले असते. व कशाला कटकट उग जवळ? तेव्हा माझ्या आई बापा जिथं आहेत तिथं तुझ्या आई बापा ठेवले मी. खरंच दादा भांडलाय का? खरंच भांडलाय दादा. त्यांची भांडणं पण झाली. तर त्यांची भांडणं थोडी शांत व्हावात आणि नंतर त्या गोष्टीवर विचार व्हावा म्हणून मी तुझ्या आई बापाला आपल्याकडे घेऊन आलो. 4-5 दिवसांनी आपण बोलू त्यांच्याशी. घरी आणायचं बरं. एवढं मोठं घर होत. अगं बाई परत तू मला तेच विचारते. मी तुला काय सांगितलेलं की तूच काय म्हणली होती आणि मी तुझं ऐकलं. तू काय म्हणली, म्हातारी माणसं हे उघड कटकट असती, ते आपल्यापासून लांब असायला पाहिजेत. मी ठेवले आपल्यापासून लांब ते. बरं चला ना दोघांना पण आणू आपल्या. नाही आणू दोघांना. पण काय माहिती का, आजकालच्या नवीन पिढीची सगळ्यांनाच असं वाटतं म्हातारे आई बाप आमच्यापाशी नसायला पाहिजेत. आम्ही खेड्यात असलो तरी पेशल असायला पाहिजे, नाहीतर आम्ही शहरात पाहिजे. म्हणजे आम्हा दोघांचा नवरा बायकोचा संसार हा राजा राणी सारखा असायला पाहिजे. पण ह्या राजा राणीच्या संसारात त्यांचे आई बाप हे बाकीचे नातेवाईक नसायलाच पाहिजेत. चला ना आपण आत्याला मामा येऊन. चला ना. बरं आई, मला एक महत्वाचं बोलायचं तुला. हा बोल ना. काय करायचं माहिती का, ही मला सतत तुझ्याबद्दल घराणी करते. आता मी तुला समजून घेतो पूर्ण, मला माहिती तू कशी आहे. फक्त आपल्याला एक आयडिया करायची. आता फक्त ना आपण खोटे भांडणं करायचे. मी तुम्हाला समजून सांगणार की तुम्ही काही दिवस आपल्या वावरातल्या घरात राहा. तुम्ही नाही म्हणायचं आणि त्याच्यानं आपले भांडणं होते आणि हिला असं वाटेल की आपले भांडणं झाले. आणि हिला एक 10 ते 12 दिवसाचा मला टाइम दे, मी बरोबर सगळं व्यवस्थित करतो. हा बर ठीक आहे, तू म्हणतो तसं. बरं चालतं.